महायुतीत साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा अजूनही कायम आहे। एकीकडे ही जागा भाजपकडे जाईल आणि उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचा दावा कायम आहे, तशी स्पष्ट भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली आहे। साताऱ्यात अजित पवारांनाही मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे साताऱ्याची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे। तर दुसरीकडे आजच सातारच्या जागेवर भाजपकडून उदयनराजेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतच ही घोषणा केली जाईल। सातारा तर नक्कीच आमच्या म्हणजे पूर्वीपासून राष्ट्रवादी 99 मध्ये आम्ही बनवली तेव्हापासून ते आमच्या बोलबाला म्हणजे त्या सातारा जिल्हा पवार साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादी बरोबर सदैव राहिलेला आहे। अजितदादालाही खूप मानणारा जिल्हा आहे, कारण ते पालकमंत्री पण होते काही काळात आणि तिथला बेस जे आहे राष्ट्रवादीच्या ते अजून इंटॅक्ट आहे। ते आम्हाला जी जागा मिळाली पाहिजे स्वाभाविक आहे, ती आमची मागणी राहणार। आता काय मार्ग काढू शकतो आम्ही ते आता थोडे दिवस 1-2 दिवसामध्ये सगळं क्लिअर होईल। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपला प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, सौरभ, साताऱ्याची जी जागा आहे त्याचा तिढा हा अजूनही सुटलेला नाहीये, कारण की साताऱ्याच्या जागेवर भाजपने आपला दावा केलेला आहे आणि भाजपला ही जागा हवी, कारण की उदयनराजे भोसले यांना उमेदवारी द्यायची आहे। आता उदयनराजे भोसले यांनी देखील आधी देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर थेट दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी उमेदवारी न जाहीर करताच प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आज ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे नागपूरमध्ये, त्यावेळी साताराची जागेवर भाजपचा जो उमेदवार आहे म्हणजे उदयनराजे भोसले यांची घोषणा होण्याची शक्यता सांगितली जाते आहे। सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे। साताऱ्याची जागा जी आहे ती राष्ट्रवादीकडून घेऊन नाशिकची जागा राष्ट्रवादीला देऊ करणं अशा प्रकारचं एक हे चालू होतं। मात्र अजूनही त्या नाशिकच्या जागेबद्दल कोणताही तिढा जो आहे तो सुटला नाही नाशिकच्या जागेला। त्याच्यामुळे आधी साताराची जागा डिक्लेअर करून मग नाशिकच्या जागेचं बघू अशा प्रकारे एक भूमिका जी आहे ती आता या तिन्ही पक्षांनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे सध्या तरी आज कदाचित आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा आहे स्वतः देवेंद्र फडणवीस करतील आणि त्याच्यानंतर साताराच्या जागेचा फॉर्म फिलिंग जो आहे म्हणजे उमेदवारीचा अर्ज भरण्याची तारीख देखील जवळ आलेली आहे। त्याच्यामुळे आज ही घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर अधिकृतरित्या भाजपकडे ही जागा जाईल। मात्र अजूनही नाशिकची जागा जी आहे ती राष्ट्रवादीला मिळणार की नाही, की शिंदे गटाकडे राहणार शिवसेनेकडे राहणार हे कन्फर्म झालेलं नाहीये। त्यामुळे साताराची जागा अडकली होती। मात्र आता जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा आजच देवेंद्र फडणवीस नागपूर येथे करण्याची शक्यता सांगितली जाते। ठीक आहे अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।